NDRFच्या वतीनं ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला आज प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले। यावेळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झालेल्या नवीन बोटीचं प्रात्यक्षिक ठाणे येथील तलावपाळी येथे करण्यात आलं। ही बोट कशी चालवावी यासाठी NDRF टीमनं ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं। यामध्ये रबरी बोट नव्यानं दाखल झाली असून आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बचाव कार्यासाठी काम केलं असल्याचं सांगतानाच एकूण 18 बोटी आमच्याकडे असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सचिन दुबे आणि यासिन तडवी यांनी दिली आहे। कसं बघतात अनेक ठिकाणी घटना घडत असतात, आपली टीम सक्रिय होऊन त्याची काम करणार आहे आणि आज जो ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू आहे त्याच्याबद्दलचं सांगा। आज शासनाकडनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्याला, तर अतिवृष्टीमध्ये लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे TDRF आणि NDRFची टीम सक्षमपणे उभी आहे ठाणे शहरासाठी। आणि जे आज सराव करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये लोकांना कशा प्रकारे तात्काळ वाचवण्यात यावा त्यासाठी हा सराव होता। माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय प्रशांत वडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आयुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग वडपुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे प्रशिक्षण सुरू आहे। NDRF आणि TDRF NDRF टीमकडून आपली TDRF टीम साठी सर नवीन ही बोट घेतलेली आहे त्याबद्दल ही रबर बोट आहे आणि लोकांना वाचवण्यासाठी सक्षमपणे आपल्याला त्याचा उपयोग करता येईल आणि याला OBM मशीन सुद्धा देण्यात आलेली आहे, तर एकदम फास्टमध्ये ही बोट उपयोगात येणार आहेत लोकांना तात्काळ मदत करण्यासाठी। सध्या किती बोट आहेत आपल्याकडे? एकूण महापालिकेकडे 18 बोट आहेत आणि ही एक रबर बोट आपल्याला मिळाली, प्लस NDRF टीमकडे एक बोट आहे। सर NDRFची टीम किती आहे? फायबर बोट आहे, काही लाकडी बोट आहेत आणि विविध ठिकाणी आपण त्या बोटींचं हे करून ठेवलेलं आहे। सर NDRFची किती टीम आली आहे ठाण्यामध्ये? NDRFची 25 जणांची एक टीम आहे आणि आपले 30 जवान आहेत TDRF। ओके। सब मिलके आज खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरानं मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणाऱ्या टेलिकॉलिंग सेंटरचा पर्दाफाश केलाय। तसंच ग्राहकांच्या नावानं सिम कार्ड काढून फसवणूक करणाऱ्या VI कंपनीच्या प्रतिनिधीलाही अटक करण्यात आली आहे। चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याअंतर्गत फिर्यादीला विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून अवाच्य भाषेत शिवीगाळ केली जात होती, तसंच अश्लील भाषेत बोलून त्यांना त्रास दिला जात होता। तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मंगेश हरीश सुतारे वय वर्ष 34, धंदा मासेमारी, राहणार अंधेरी मुंबई याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याचं सांगितलं। या प्रकरणी वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स अंधेरी पश्चिम येथील VI कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार टिळकधारी दुबे वय वर्ष 33, राहणार विरार याला याची चौकशी केली असता त्यानं ग्राहकांच्या नावानं सिम कार्ड काढून टेलिकॉल सेंटरला दिल्याचं सांगितलं।
त्यानुसार लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल येथे छापा टाकून कॉल सेंटरचे मालक शुभम कालीचरण ओझा वय वर्ष 29 राहणार मीरा रोड आणि टेलिकॉलर अमित मंगला पाठक वय वर्ष 33 राहणार मालाड मुंबई यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना फिर्यादीला कोणतेही कर्ज घेतले नसतानाही त्रास दिला जात होता. या आरोपींकडून कॉम्प्युटरमधील 4 SSD हार्ड डिस्क, एक GSM गेटवे, एक TP-Link कंपनीचा 24 पोर्टेबल स्विच, एक राउटर, 3 मोबाईल असा एकूण 77,300 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखा हे करत आहेत. ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरमधील व्यक्तींकडून त्रास दिला जात असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तुम्हाला एवढंच सांगेन की त्याची कंप्लेंट लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे. त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात असं काही झालेलं निश्चित स्वरूपामध्ये अजून तरी आम्हाला आढळलेलं नाही आहे. समोरच्या कंप्लेंटला आम्ही विचारलेलं आहे की म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी बाहेर ही बातमी देण्याच्या अनुषंगाने दिलेली आहे असं माझं तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी लक्षात येतं. तर आम्ही याच्यामध्ये तपास करत आहोत आणि अशा स्वरूपात कुठलंही नाव घेऊन कुणाचं काही कुठल्या पद्धतीची वसुली वगैरे काही झालेली तो व्हेरिफिकेशन चालू आहे. तुम्ही डायरेक्टली अगर कोणी काही कंप्लेंट दिली त्याला शेवटी लिगल आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन मधून जे काय रिव्हील होईल हे लिगल पाहिजे. कोणी म्हणतं की असं झालं तसं झालं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागानं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं, मूर्तिकार संघटना, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या सगळ्यांच्या सहकार्यानं हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करू शकतो असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2024 मार्च महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व मूर्तिकार, मूर्ती विक्रेते यांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था आणि तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. हे प्रयत्न असेच सुरू ठेवून जास्तीत जास्त संवाद साधला जावा असं आयुक्त राव यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. महापालिकेतील विभाग प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र येथे पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. पर्यावरण विभागानं सक्रियपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक उपक्रम करावेत. महापालिकेच्या शाळा आणि इतर शाळांमध्ये एकाच दिवशी या संदर्भात उपक्रमांचं आयोजन करावं. यामध्ये नाटिका, स्पर्धा, रांगोळ्या अशा कोणत्याही स्वरूपात विद्यार्थी आणि शिक्षकांना व्यक्त होण्याची मोकळीक द्यावी. या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घरोघरी जाईल. तसंच भविष्यातील नागरिकांच्या मनात त्याविषयी आत्मीयता निर्माण होईल. त्या दृष्टीनं पर्यावरण विभाग, शिक्षण विभाग यांनी नियोजन करावं असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, गणेशोत्सव मंडळांची संघटना, मूर्तिकारांची संघटना यांना एकत्र आणून त्यातून हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्याच्या मार्गातील समस्या, अडचणी जाणून घ्याव्यात, म्हणजे त्यावर तोडगा काढता येईल असंही आयुक्त राव यांनी सांगितलं. मुंब्रा बायपास रोडलगत पाणी जाण्यासाठी खोदकाम करत असताना डोंगराचा एक मोठा दगड रस्त्यावर पडल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि घनकचरा विभागाचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मुंब्रा बायपास रोडवरील पडलेला दगड सिव्हिल सहाय्यानं रोडच्या बाजूला करण्यात आला. त्यामुळे मुंब्रा बायपास रोड वाहतुकीसाठी मोकळा झालाय. स्थानिक प्रशासनानं तात्काळ कार्यवाही करून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा केल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे 21 नवजात बाळांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या घटनेबद्दल मागण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा कार्यकर्त्यांनी आज रुग्णालयावर मोर्चा काढला. ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. केदार दिघे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राजेश बारोट यांना या 21 नवजात बाळांच्या मृत्यूबद्दल विचारणा केली. इतक्या मोठ्या सरकारी रुग्णालयात असे गंभीर प्रकार घडणे कसं शक्य आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. रुग्णालय प्रशासनानं या प्रकरणी अद्याप कोणतंही अधिकृत विधान दिलं नाही. मात्र या घटनेनं ठाणे परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं अत्यंत दुर्दैव आहे की महाराष्ट्राची जनता या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते. आपण बघाल, जर का लहान बालकं गेल्या महिन्यामध्ये 21 बालकं जर का या महिन्याभरामध्ये दगावली जातात. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात 18हून अधिक लोक इकडे दगावले गेले. ह्याच गोष्टीसाठी आम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे, तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे. आपण जर का बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालकं यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये, त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये, ते ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे NHI सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल्ड नसल्यामुळे, ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात. हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत. याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न. आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावा, आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे.